आपण ऐकत आहात केशव गढी भाग 2। आत शिरताच दोन्ही अंगाला पहारेकऱ्यांसाठी ओवऱ्या बांधल्या होत्या। वरची छपरं ढासळली होती। चिरेबंदी काम निखळलं होतं। दगडांच्या दरवाजातून गवत आणि लहान लहान तणं उगवली होती। पुढे मागे फरसबंदी चौक होता। मध्ये विहीर होती। चारी बाजूंनी उंच दगडी जोतं होती। त्यात पडव्या होत्या। त्यामागे खोल्या होत्या। एक भिंत शाबूत होती। त्यावरचा चुन्याचा रंग, दाराभोवतीची काचेची नक्षी, वरच्या हाताने काढलेला गणपती सर्व दिसत होतं। पण त्यामागे इमारत खाली आली होती। ती भिंत नाटकातल्या खोट्या सेटसारखी दिसत होती। गवतातले किडे किर्र किर्र असा आवाज करीतच होते। पाकोळ्या अंधाऱ्या जागेत फडफडत होत्या। मोकळ्या जागेत पक्षी चिवचिव करीत होते। वास्तविक यात मनावर दडपण यावं असं काहीही नव्हतं। माणसाने ही वास्तू सोडली होती। निसर्ग तिचा पुन्हा सावकाश ताबा घेत होता। हे नैसर्गिकच होतं। पण त्यापेक्षा इथे काहीतरी अधिक होतं। या पडक्या वास्तूत माणूस गेल्यावर आणखी काहीतरी वस्तीला आलं होतं। सावलीसारखं हलकं, आवाजासारखं तरल, एखाद्या कोळ्याच्या सूक्ष्म तंतूंनी वेढल्यासारखी ही वास्तू त्यात गुरफटली गेली होती। शरदचे हे दनादन आपटणारे पाय, भिंती भिंतीवरून प्रतिध्वनित होऊन येणारे मोठे मोठे शब्दांचे आवाज। मला वाटत होतं इथली ही निश्चल शांतता अशी मोडू नये। जे काही इथे आहे त्याला डिवचवून जाग आणू नये। पण हे विचार कोणत्या शब्दात मी कसे मांडणार? अशी एक जाणीव होती की इथे जे काही आहे त्याने अजून आपली दखल घेतलेली नाही। त्याचा जो काही व्यापार चालतो त्यातच तो दंगा आहे। आलो तसेच आपण निघून जावं हेच बरं। मला आणि शरदला ती हालचाल एकदमच दिसली। भिंतीतल्या एका खिडकीमागे काहीतरी हललं होतं। एखादा माणूस घाईने दूर व्हावा तसं काहीतरी। माझी छाती क्षणभर धडधडली आणि मग आठवलं की हा तो वेडाच असणार। आमच्या आवाजाने तो सावध झाला असेल। त्या पडक्या खोलीच्या खिडकीतून आमची हालचाल चोरून पाहत असेल। हाच काय रे तुझा हा वेडा? शरद मोठ्याने म्हणाला आणि त्या खोलीकडे निघाला। शरद, मी एकदम म्हणालो, अरे तिकडे कशासाठी जातोयस आता? शरद म्हणाला, अरे पाहू तरी दे एकदा, कसा आहे तो? मी आश्चर्याने म्हटलं, तुझी उत्सुकता कधी कधी प्रमाणाबाहेर जाते हा? शरद उत्तरला, अरे पण तो वेडा आहे ना, त्याला काय वाटणार आहे? त्याला कसली शरम? आत्ताही त्याचा युक्तिवाद बिनतोड होता। माझी इच्छा नसूनही मला गप्प बसावं लागलं होतं। आम्ही दोघं त्या खोलीपाशी आलो। बाहेरच्या प्रकाशाच्या मानाने आत अंधारच होता। काही वेळाने नजर सरावली तेव्हा जरा स्पष्ट दिसलं। खोलीत जुनं सामान होतं आणि कोळिष्टकांचे इतके जाड थर बसले होते की ते ओळखूच येत नव्हते। त्यात अगदी कोपऱ्यात अंग चोरून तो वेडा बसला होता। मध्येच त्याचे डोळे उघडत प्रकाशात ते लख्खण चमकत, मग तो परत डोळे मिटवून तोंड खाली घालून बसे। तो भयंकर घाबरला होता यात शंका नव्हती। आमच्या जागी त्याला काय दिसत होतं त्याचं त्यालाच माहीत। सर्वसामान्य संकेत एकदा नष्ट झाले की मग मेंदूचं तारू कोठेही भरकटत जातं। या वाटांचे नकाशे नाहीत। या वाटांवर ओळखीच्या खुणा नाहीत। एकट्याने जायची वाट, अशा एका अगम्य वाटेवरून त्याचा प्रवास चालला होता। त्याला मागे एकदा झाडांच्या रांगेपाशी कोणीतरी ते दिसले होते। आमच्याही जागी त्याला ते दिसत होते काय? शरद खोलीत जायला लागताच मी त्याचा हात धरून त्याला मागे खेचला। माझ्याकडे जरा रागाने वळून तो म्हणाला, अरे आज असं काय करतोयस तू? मूर्खासारखा का वागतोयस? पण मी काहीही उत्तर द्यायच्या आतच आमचं लक्ष त्या वेड्याकडे गेलं। शरद बोलायला लागताच
तो उठून उभा राहिला होता. भिंतीत आणखी मागे मागे जायचा प्रयत्न करीत होता आणि त्याच्या त्या गंजलेल्या घोगऱ्या आवाजात तो म्हणत होता, नको नको, जवळ नको येऊ. मी 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 पुन्हा नाही पळून जायचा प्रयत्न करणार. पुन्हा नाही. नको, अरे जवळ नको येऊ म्हणतो ना. त्याला जरा नीट पाहण्यासाठी शरदने खोलीत एकच पाऊल टाकलं. एक मोठी किंचाळी फोडून तो वेडा आमच्या दिशेने धावला. आता मला समजतं की तो केवळ खोलीतून पळून जायची धडपड करीत होता. आमच्यावर हल्ला करायची त्याची अजिबात कल्पना नव्हती. पण पिंजारलेले केस, वटारलेले डोळे, वासलेले तोंड, अशी झपाट्याने येणारी ती आकृती भयानक दिसत होती. आमचाही गोंधळ झाला आणि आम्ही नेमके त्याच्या वाटेत आलो. तो शरदवर आपटला. तो वेडा मोठमोठ्याने किंचाळायला लागला. 5-6 सेकंद दोघांची झोंबाझोंबी झाली आणि मग एखाद्या जनावरासारखा खाली वाकून दोन्ही हातांवर व पायांवर चालत तो खोलीतून बाहेर गेला आणि धूम पळत सुटला. बाप रे, शरद हसत म्हणाला. हातावर थोडंसं खरचटण्यापलीकडे त्याला काहीही इजा झाली नव्हती. रुमालाने हात पुसत तो म्हणाला, शी, कसली घाण. मलाही काही क्षण तो अगदी असह्य दुर्गंध जाणवला होता. आम्ही बाहेर मोकळ्यावर आलो. वेड्याची काही खूण दिसत नव्हती. त्यानंतर शरद कोणत्याच खोलीत गेला नाही. मधल्या चौकातून आम्ही आतला भाग बघितला. मागच्या पडक्या दारातून बाहेर आलो. वृंदावन तिथेच होतं जिथे मला पहिल्यांदा तो वेडा दिसला होता. आता वृंदावनात तुळस नव्हती. सगळीकडे झाडं झुडपं वाटली होती. एवढी लहान असलेली गुलाबाची रोपटं आता उंच काटेरी झुडपं झाली होती. पण मला वाटलं की त्या नैसर्गिक रचनेतही एक प्रकारचे मुक्त सौंदर्य आहे. पण शरदपाशी हे विचार बोलून दाखविण्यात काही अर्थ नव्हता. तो टिंगलच करणार हे मला ठाऊक होतं. झाडापाशी शरद जात म्हणाला, मालीसाठी काही फुलं घेतो रे. आणि मी काही बोलायच्या आतच त्याने 5-6 पाने आणि 2 फुलं यांचा एक गुच्छ तोडला सुद्धा. अरे शरद, नको, असं मी ओरडताच तो आश्चर्याने माझ्याकडे पाहत उभा राहिला. आता काय अपराध झाला बुवा, तो विचारत होता. शरद, ती फुलं आत्ताच्या आत्ता खाली टाकून दे. इथून काहीही बाहेर नेण्यासारखं नाहीये. काहीतरी वाईट घडतं असा लोकांचा विश्वास आहे, मी ठामपणे म्हटलं. तू तर एखाद्या खेडूताच्याही वर ताण करतोस की, मी त्याच आवाजात म्हणालो. अरे, मालतीला फुलांचा काय तोटा? तिच्या बंगल्याच्या पुढे बागेत आहेत की. तुझ्या 1000 ओळखी आहेत. इथलंच फूल कशाला न्यायला हवं तुला? क्षणभर थांबून तो हसत म्हणाला, अशा दाराजवळच्या फुलांपेक्षा रानावनातून मुद्दाम आणलेलं हे फूल बायकांना जास्त आवडतं. तो वळला. एक प्रकारच्या अट्टहासाने त्याने बराच मोठा गुच्छ जमवला. त्यात फर्नसारखी पानं होती. विविध रंगांची, वासाची व आकारांची फुलं होती. तो मिश्र रंगांचा गुच्छ अतिशय सुंदर दिसत होता, हेही मला मान्यच करायला हवं. जरा वेळ आम्ही केशवगडीतच भटकलो आणि मग ओढा पार करून महादेव गावच्या हद्दीत आलो. माझा एक कान त्या वेड्याच्या हालचालीचा काही आवाज येतो का तिकडे होता, पण तो आम्हाला काही दिसलाच नाही. परत येताना शरदने फुलांचा तो गुच्छ मोटारसायकलच्या दिव्यावर लावला होता. तुला हे अशुभ वाटतं ना, मग हातातही घेऊ नकोस बाबा, तो म्हणाला होता. मग त्याच्या त्या चकचकीत हिरव्या मोटारसायकलवर आम्ही पुढे निघालो. पार्श्वभूमी नेहमीच क्लेशदायक ठरते. अमुक केलं असतं तर, हा विचार मनाला फार त्रास देतो, कारण ती गोष्ट करण्याची वेळ गेलेली असते. तो क्षण हातातून निसटलेला असतो. जीवाचं मोल देऊनही तो परत आणता येत नाही. पण ती टोचणी जन्मभर कायम राहते. सुरुवातीला शरदच्या तापाचा संबंध मी आमच्या केशवगडीच्या त्या भेटीशी जोडला नाही. अजूनही मन धजत नाही तो भाग वेगळा. जेव्हा ती शंका मनात यायला लागली तेव्हा फारच उशीर झाला होता. तो कामावर गेला नाही असं समजलं. म्हणून संध्याकाळी मी त्याच्या क्वार्टरमध्ये गेलो. आतल्या खोलीत तो आराम खुर्चीवर बसून होता.
अंगाभोवती एक ब्लँकेट पांघरले होते. चेहरा लालसर आणि मलूल दिसत होता. त्याला बरं नाही का हे विचारायची सुद्धा आवश्यकता नव्हती. मी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिलं. ताप होता, पण तसं काही काळजी करण्याइतका जास्त वाटला नाही. केव्हापासून रे? मी त्याला विचारलं. सकाळी उठल्यापासूनच त्याला निरुत्साही, जड, थकल्यासारखं वाटत होतं. त्याने सकाळी, दुपारी आणि आता एक एक अशा गोळ्या घेतल्या होत्या. मी हेच सुचवलं असतं. त्याला कडक चहा बनवून दिला. पडून राहायला सांगितलं. खानावळीतून संध्याकाळी गरम भात आणून दिला. फ्ल्यूसारखा काहीतरी आजार असेल ही माझी कल्पना. तो आपले 2-3 दिवस घेतल्याखेरीज हटणार नाही. पण 2 दिवस झाले तरीही शरदची गाडी काही ठिकाणावर येईना. त्याचा ताप वाढतच होता. चेहराही लाल बुंद सुजल्यासारखा दिसत होता. शेवटी मग कारखान्याचे डॉक्टर येऊन तपासून गेले. 2 दिवसात घेतलेल्या औषधांची यादी ऐकून ते जरा हसले. त्यांनी स्ट्रॉंग अँटीबायोटिक कॅप्सूल दिल्या. काहीतरी व्हायरल इन्फेक्शन झालं असेल असं ते म्हणाले. 1-2 दिवसात क्लिअर होईल तशी त्याची प्रकृती ठणठणीत आहे असंही ते म्हणाले. 1-2 नाही, पण 6-7 दिवसात शरदचा ताप नॉर्मलवर आला. मी होतो, शिवाय मालती ही सर्व संकोच बाजूला ठेवून दिवसातून 4-5 वेळा तरी त्याच्याकडे येत होती. कॉटवर किंवा शेजारी बसत होती. त्याचा ताप उतरला, पण डोळ्यात जी एक लालसर झाक होती ती मात्र कमी झाली नव्हती. त्याचे ते डोळे पाहून मला एकदम केशवगडीतल्या त्या वेड्याचीच आठवण आली. आणि मग लगोलग त्याच्या आणि शरदच्या झटापटीची आठवण झाली. शरदला जर त्याची नखं लागली असतील तर इन्फेक्शन व्हायला काय उशीर. देवालाच माहीत त्या वेड्याच्या नखात कसली घाण साचलेली असेल. मी डॉक्टरांनाही शंका बोलून दाखविली. त्यांनी शरदचे हात, कोपरे, दंड सर्व नीट पाहिलं. आता कोणत्याच खुणा किंवा व्रण नव्हते, पण नखातून इन्फेक्शन होण्याची शक्यता त्यांना मान्य होती. वाघाच्या नखांच्या जखमांनी काहींना मृत्यू आल्याचे प्रसंग त्यांना माहीत होते. पण शरदचा ताप उतरला, घसा साफ झाला, नाडी नॉर्मलवर आली म्हणजे त्यांच्या मते तो बरा झाला होता. पण मला काही तो पूर्वीसारखा झालासा वाटेना. डॉक्टरांच्या हिशोबात बसेल असं कोणतंही लक्षण त्याच्यात नव्हतं. ही आपली मनातली एक शंका होती. दरवेळी मला अशी शंका, संशय, भीती हे जाणवत होतं, पण शब्दात मांडता येत नव्हतं. हे सत्यच. लोकांना ते पटवून देता येत नाही. शरदच्या डोळ्यातली ती तापट लाली मला अजिबात आवडत नव्हती. मला अस्वस्थ करीत होती. मला अशीच शंका येत होती की रात्री त्याला स्वस्त झोप लागत नसावी. मी काही बोलण्याच्या आधी त्यानेच माझ्यापाशी हा विषय काढला. शिक्या, काल रात्री खूप घाबरलो यार. कसलं भयानक स्वप्न पडलं होतं. आठवणीनेही शहारत तो म्हणाला. जागा झालो तेव्हा घामाने निथळून निघालो होतो. वाटलं मोठ्यांदा बोंबलावं आणि कोणीतरी 4 माणसं गोळा करावीत. पण विशेष म्हणजे त्याला स्वप्नाचा आशय आठवेना. त्याच्यावर काहीतरी भयंकर प्रसंग आला होता. हालचाल केली नाही तर जीव जाणार असं वाटत होतं. पण हालचाल तर सर्वथा अशक्य होती. सर्वांना जाणवलेली भयानक असहाय्यता. त्याच्या नुकत्याच झालेल्या आजाराने मेंदू हलका झाला असण्याची शक्यता जास्त होती. पण ती मला काही केल्या पटत नव्हती आणि मी त्यालाही ती सांगण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र त्याला डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणायची सूचना केली. पुन्हा एकदा मनाला डिवसणारी ती शंका, हे जर केलं नसतं तर. कारण गोळ्यांनी त्याला शांत झोप लागायला लागली. पण ही गुंगी होती. मेंदू जखडून टाकला जात होता. स्वप्नही धोक्याच्या लाल कंदिलासारखी असतात. ती माणसाला बेसावध झोपेतून सावध करतात. आपल्याला कोठे माहीत आहे की कोणत्या संकटाची पूर्वसूचना होती. पण शरदची झोप गाढ होती. त्याला स्वप्ने पडत नव्हती. त्याच्या धोक्याची सूचना देणारा अलार्म बंद केला गेला होता. माझी खात्री आहे की त्याच्यात जो काही बदल झाला होता, ज्याच्या विरुद्ध त्याचं मन जागतेपणी आणि झोपेतही क्षीण का होईना पण प्रतिकार करीत होते, तो बदल आता अविरोधपणे होत राहिला. झोपेच्या गोळ्या घेतल्या नसत्या तर तो बदल टाळता आला असता का? हा
विवाद्य मुद्दा आहे, कारण नंतर तरी त्याला काय वैद्यकीय मदत होऊ शकली. पण सर्व क्रमानेच येऊ दे. शरद कामावर जायला लागला होता. एका संध्याकाळी तो मला म्हणाला, शिक्या, सकॅरी मीटरमधनं आताशा पायाची भीतीच वाटायला लागली अरे. सकॅरी मीटर हा साखरेचे रसातील कॉन्सन्ट्रेशन दाखवतो. एक लांब नळी रसाने भरलेली असते. त्यातून एका बाजूने दिव्याचा प्रकाश पोलराईज होऊन येतो आणि दुसऱ्या बाजूने डोळा लावून काही ॲडजस्टमेंट करायचे असतात. मग साखरेची टक्केवारी समजते. एक साधे आणि रुटीन काम. त्याला डोळा लावायचीच भीती वाटते. मध्येच एकदा वेड्या वाकड्या रेषा दिसायला लागल्या होत्या. डोळा चोळल्यावर त्या गेल्या. पण नंतर एकदा एकाकी एक चेहरा दिसायला लागला. कितीदा डोळा चोळला तरी जाईना. रिडिंग घ्यायला लागलो की आलाच समोर. आता एवढ्यात दिसला नाही, पण मनाने धास्तीच घेतली बघ. प्रत्यक्ष त्रास किंवा नुकसान यापेक्षा आत्मविश्वासाला बसलेला धक्काच जास्त वाईट असतो. जणू ती एक काच होती. तिला आता तडा गेला होता आणि तिथून काहीच नीट, सरळ, स्वच्छ दिसू शकत नव्हतं. कोणत्याही बंद खोलीत जायची शरदला भीती वाटायला लागली होती. त्याच्याबरोबर मी कारखान्यातून परत आलो आहे आणि मला दिसलं आहे की त्याच्या क्वार्टरच्या दारापाशी तो घुटमळायचा. किल्ली कुलुपाला लावायचा, परत मागे घ्यायचा, कुलूप काढायचा, कडी सरकवायचा, पण दार ढकलायची त्याची काही हिंमत व्हायची नाही. मग खांदे ताठ करून तो एकदम दार ढकलायचा. तरीही दाराशीच किती वेळ तरी उभा राहायचा. मग एकदम आत जायचा. शिक्या, माहीत असतं रे की आपण जाताना सर्व दारं खिडक्या तपासून बंद केली आहेत. बाहेरच्या दाराचं कुलूप आपणच लावलेलं आहे. कोणीही आत गेलं असणं शक्य नाही. पण मनाला पटतच नाही बघ. वाटतं आत अंधारात कोणीतरी आपल्यासाठी टपून बसलेलं आहे. आपला पाय आत पडताच आपल्याला पाठीमागून येऊन धरणार. त्याला स्वतःलाच हे माहीत होतं की आपली भीती इरॅशनल आहे, तर्कदृष्ट आहे. मी त्याला आणखी काय सांगणार. होत होता तो प्रकार मला मुळीच आवडत नव्हता. पण मी काय करू शकणार होतो. जेव्हा शरद हातातलं काम किंवा चाललेलं संभाषण थांबून कान देऊन काहीतरी ऐकायला लागला, तेव्हा मात्र मी मनात चरकलो. शिक्या, तुला नाही ऐकू येत त्यांची ती कुजबूज. तो गंभीरपणे मला विचारायचा. ते कुजबुजतात, खिसखिस आवाज करीत हसतात. मला माहीत आहे माझ्याबद्दल बोलत असतात. माझ्याबद्दल बोलत असताना तुला खरोखरच ऐकू येत नाही का रे? का मुद्दामूनच तू तिकडे दुर्लक्ष करतोस? मला वाईट वाटू नये म्हणून. मी मनात चरकलो. ही लक्षणं चांगली नव्हती. मग रोजच्या जगावरून उडून भरकटायला लागलो होतं. त्याच्या अपरोक्ष मी मालतीला एकटी गाठली आणि शक्य तितकं जपून हा विषय काढला. पण तिच्या लक्षात तर ही गोष्ट पूर्वीच आली होती. त्यांचं लक्षच नसतं हो आताशी माझ्याकडे. ती रडवेल्या आवाजात म्हणाली, तसे येतात पण कोठेतरी नजर लावून बसतात. हाक मारावी तर केवढ्यांदा दचकतात. एक एक प्रश्न 10 विचारावा लागतो. त्या तापापासूनच असं काहीसं करतायत ते. त्या तापापासून. आणि तो ताप आला केशवगडीला आम्ही दिलेल्या भेटीपासून. साखळीतला दुवा असा जोडला जात होता. अर्थात गल्लत झाली की अनर्थ व्हायचाच. मालतीची केविलवाडी नजर मला पाहवत नव्हती. दिवसाकाठी एकदा तरी ती शरदला भेटायला यायचीच. मी त्याच्या खोलीत असलो तर काहीतरी निमित्त काढून बाहेर यायचा. त्यांना एकांत आवश्यक होता. शरदने मालतीजवळ मनातल्या शंका, संशय, भीती हे सर्व उघड केलं असतं तर त्याला कदाचित फायदा झालाही असता. पण एकांतात ते काय करीत होते कुणास ठाऊक. बोलत तरी होते का नाही त्यांचं त्यांनाच माहीत. मालतीचा चेहरा उजळलेला काही मला दिसला नाही. त्याच्या क्वार्टर्समधून निघाल्यावर ती तशीच माझ्या खोलीत आली होती. तिने डोळ्यातलं पाणी कसं तरी अडवून धरलं होतं. आली ती तशीच एका खुर्चीवर बसली होती. मोठा बाका प्रसंग. मला सहानुभूती वाटत होती. पण तिला काय सांगणार. शेवटी तिचा ताबा सुटला आणि रडू कोसळलंच. त्यांचं काही लक्षण ठीक दिसत नाही हो हताशा.
ती स्पुंदत स्पुंदत बोलत होती. कोठेतरीच पाहत बसतात, मध्येच हात वर करून गप्प बसायला सांगतात. मला विचारतात, ऐकलंस मालती? तो बघ आवाज, तो बघ आता हसतोय, ऐकलंस का? मला तर बाई भीतीच वाटायला लागते. मी तिची अवस्था जाणू शकत होतो. काहीतरी सांत्वनाचे शब्द बोलण्यासाठी मी तोंड उघडणार, तोच खोलीचं दार धाड दिशी उघडलं गेलं. आम्ही दचकून मागे पाहतो, तो खोलीत शरद उभा, कमरेवर हात, विस्कटलेले केस, लाल तापट डोळे. शर्या, लेका काही मॅनर्स? ती किती दचकली बघ एकदा, मी म्हणालो. सगळं काही बघतोय, तो तिखट आवाजात म्हणाला. तिथे गोड गोड बोलता आणि माझ्या पाठीमागे दोघांचे हे धंदे चाललेत. शर्या, मी संतापून ओरडलो. कशाला आता नाटक करतोयस? तू माझा सर्वात जवळचा मित्र. आत्ता कोठे मालतीला त्याच्या शब्दांचा अर्थ समजला. ती ताडकन उभी राहिली आणि त्याच्याकडे संतापाने वळली. आता जर काही कमी जास्त शब्द बोलले गेले तर फार वाईट परिणाम होईल, हे जाणून मी मोठ्यानं म्हणालो. मालती, तो भानावर नाहीये आता. त्याचे शब्द मनावर घेऊ नकोस. क्षणभर तिच्या तोंडून रागाने शब्दच बाहेर येईनात. ती दोघं एकमेकांकडे जळजळीत नजरांनी पाहत उभी होती. आणि मग हुंदका कसा तरी आवरीत मालती जवळजवळ पळतच खोलीतून निघून गेली. आम्ही दोघं एकटेच राहिलो. शर्या, मी म्हणालो, तुझे सर्वात जवळचे आम्ही दोघे. जरा विचार करून वागत जा, नाहीतर तुला बोलायलाच कोणी उरणार नाही. ढगाच्या पलटातून मध्येच स्वच्छ सूर्यप्रकाश यावा तसा क्षणभर त्याच्या डोक्यात शहाणपणाचा भाव आला. आपण काय केलं याची भयानक आठवण त्याचं मन जाळीत गेली. त्याचा चेहरा अगदी कासावीस झाला. हे बघ, मी म्हणालो, मी तुझी अवस्था जरा तरी जाणतो. मी मनावर घेत नाही तुझं बोलणं. त्या मालतीचं मात्र काही सांगता येत नाही. शक्य तर आत्ताच तिला भेट आणि सगळा खुलासा कर. शरद गेला. मला वाटतं तो तिला भेटलाही. त्या वेळेपुरता तरी त्यांच्यातला गैरसमज दूर झाला. पण ही घसरणीला लागलेली गाडी आवरणं कठीण होतं. एखाद्या दगडापाशी काही वेळ थांबायची की परत घसरणं सुरूच. जणू काही सर्व बाजूंनी असे अणुकुची दार आरे एकत्र येऊन शरदचा मेंदू जखडून टाकीत होते. सॅकिरीमीटरमधला चेहरा त्याला आता बाहेरही दिसायला लागला. आणि एकटा नाही, बरोबर आणखीही कुणी कुणी घेऊन. शक्य तितका वेळ मी त्याच्याबरोबर राहण्याची खटपट करीत होतो. मी बरोबर असतानाही तो मध्येच म्हणायचा, ते बघ, पाहिलंस? ते बघ, त्या कंपाऊंडवर ओळीने बसले आहेत. माझ्याकडे बोट दाखवून फिदी फिदी हसतायत. बघितलंस? पण मी त्याला आवरू शकत नव्हतो. त्याचे लक्ष दुसरीकडे वेधू शकत होतो. पण सर्व वेळ मी त्याच्याबरोबर कसा असणार? त्याच्या लॅबोरेटरीत मी कसा जाणार? तिथेच त्याचा तो पहिला सीन झाला. काहीतरी ओरडून हातातला चिमटा त्याने समोरच्या एका शेल्फवर फेकला. रसायनांच्या बाटल्या खळखळत फुटल्या. खाली द्रवांचं मिश्रण पसरलं. मला वेडावतात लेकाचे, बदमाश, शरद संतापून ओरडत होता. त्याला त्यांनी घरी पाठवलं. पण साहेबाला वेड लागलं ही बातमी कामगारात तेव्हाच पसरली. तुकारामाच्याही कानावर आली आणि लगोलग तो मला भेटायला आला. मी आणि शरद केशवगडीत गेलो होतो हेही त्याच्या कानावर आलंच होतं. तो जरा बिचकतच म्हणाला, साहेब, तुमच्या त्या मित्रानं तिथून काही आणलं का बरोबर? काही पानं फुलं आणली असतील. पण त्याने काय होणार? मी विचारलं. त्याने काय होणार विचारता? तुकाराम कपाळाला हात लावीत म्हणाला, कशाला आणले हो त्यांनी हे? मी तुम्हाला परोपरीनं सांगितलं नव्हतं का की कशालाच हात नका लावू? तुम्ही का नाही अडवलं त्यांना? तुला काय म्हणायचं आहे? त्याने त्यांना असं होतंय का? मी पुन्हा विचारलं. तिथलं काय सांगणार साहेब? तो खालच्या आवाजात म्हणाला, महादेवगावची लोक काय येडी आहेत का भोळी सांब आहेत? 2 हातांवर चिंचा, आवळे, कवठ, आंबे दिसत असताना हात न लावायला काय सांबाचे अवतार आहेत? अहो, त्यांना अनुभवच तसले आलेत. माणसं हाल हाल होऊन मेलीत एका फळापायी.
त्याचे शब्द वरवर अविश्वसनीय वाटत होते, पण मी थट्टेवारी नेऊ शकत नव्हतो. अशा गोष्टी जर डोळ्यांसमोर घडत होत्या तर पाखंडे माजवण्यात काय अर्थ होता. पण एक इलाज आहे साहेब. आणलेली वस्तू जर जशीच्या तशी परत केली तर एखादी वेळी ते गय करतात, तुकाराम बोलत होता. मी कपाळाला हात लावला. त्या फुलापानांची केव्हाच माती झाली होती. निदान तुमच्या मित्राला एकदा न्या तर, केशवगडीला चुकून माकून गोष्ट झाली तर त्यांच्या पुढं नाक घासावं, दया करा म्हणावं. दुसरा इलाज कुठं आहे आता? मनातल्या मनात म्हणालो, काही तोटा तर नाही ना व्हायचा. एखाद्या वेळी मनाला धक्का बसला तर त्यानेच परिणाम चांगला व्हायचा. माणसाची बुद्धी अल्प असते, हेच खरं. शरदला घेऊन मी केशवगडीला गेलो. तो यायला सुरुवातीस अजिबात तयार नव्हता. किती प्रकारांनी मी त्याची समजूत काढून त्याला तयार केला. मनाला कायम सतावणारी ही आणखी एक गोष्ट आहे. त्याला केशवगडीला नेला नसता तर त्याचा विचार इतका शीघ्र विकोपाला गेला असता का? पण दररोज मला त्याच्या शहाणपणाचा होत असलेला नाश पाहवत नव्हता. अत्यंत चांगल्या हेतूने मी हे केलं अशी माझी स्वतःची खात्री आहे. हेतू माणूस जाणू शकतो, पण परिणामांची कल्पना त्याला कुठे असते? अरे घाबरतोस काय असा? ओढ्याच्या काठावर पाय मागे खेचणाऱ्या शरदला मी सांगत होतो. अरे आपण नुकतेच तर गेलो नव्हतो का? तिथे काहीतरी भेण्यासारखं होतं का? जाऊ, एक चक्कर मारू, परत येऊ, चल की. एक पाऊल टाकीत मी त्याला ओढ्यावर नेला. पलीकडचा चढ चढवला. आम्ही त्या उंबराच्या वरंडीपाशी पोहोचलो. तो वेडा कुठे दिसतो का हे पाहण्यासाठी मी वरवंडीकडे वळलो. 4-5 कावळे कावकाव करीत एकदम वर उडाले. वरवंडीवर कर्दळीच्या पानावर ठेवलेले 2-3 दिवसाचे अन्न तसेच होते. कावळ्यांनी आता ते चिवडून टाकले होते. पण म्हणजे तो वेडा इथे एवढ्यात आला नव्हता. मनाला आता प्रथमच भीतीचा खरा स्पर्श झाला. वेडा असला तरी शरीराच्या गरजा होत्याच. अन्न पाण्या वाचून तो राहणे शक्यच नव्हते. अन्न पाण्याची शुद्ध हरपली असेल तर तो मरणाच्या वाटेलाच लागला म्हणायचा. आम्ही झाडांच्या रांगेत शिरलो. मनाला अशी एक विचित्र जाणीव होत होती की ही शेवटचीच खेप आहे. पुन्हा आपण असं कधी करणार नाही अशा विचारात जी एक भीती असते मनाला अगदी चटका लावून गेली. खालच्या वाळक्या पानावर उन्हाचे सोनेरी ठिपके पडले होते. पानं पायाखाली खसखसत होती. आसपास किड्यांची किरकिर होती. पण आम्ही काहीच बोलत नव्हतो. शरद तर आताशी नॉर्मल संभाषण करीतच नसे. त्याला जे कोणी दिसतं त्यांच्याशी त्यांचं बोलणं, रागावणं, भांडण, शिवीगाळ चालूच असायची. पण तो गप्प बसला तरीही मला त्याची काळजी वाटायची. जसा आता तो शांतपणे चालला होता. लाल तापट डोळ्यांची नजर चारी बाजूस फिरत होती. मध्येच एकदा अवचितपणे तो खाली वाकला. एक मुठी एवढा गोठा उचलून घेऊन त्याने तो डाव्या हाताच्या झाडाने रोखाने भिरकावला आणि मग तो मोठमोठ्याने हसायला लागला. कसा बसला साल्याच्या थोबाडात, तो हसत हसत म्हणत होता. सारखा आपल्या मागे येत होता. वळून पाहिलं की झाडामागे लपायचा. आता चांगलाच बनवला. आता कसा पळाला बघ. त्याचा एक आविर्भाव आणि एक शब्द माझ्या मनात क्षणाक्षणाला जास्त निराशा निर्माण करीत होता. ज्या कामासाठी मी त्याला इथे आणला होता त्याचा अर्थ तरी त्याला समजणार होता का? करता शेवटी आम्ही त्या पडक्या वाड्यापाशी पोहोचलो. वाडा जवळ यायला लागताच शरदमध्ये एक वेगळाच अस्वस्थपणा दिसायला लागला होता. वाड्याकडे जायची त्याला एक नाखुशीही होतीच आणि एक चमत्कारिक आतुरता होती. शिवाय नक्कीच ते सगळे वाड्यात लपून बसलेले आहेत. बरं झालं शिक्या मला तू इथं आणलंस. आता चांगला समाचार घेतो एकेकाचा. आणि मग जरा वेळानेच, पण शिक्या मला एकट्याला आवडतील का रे ते इतके जण? नाही तर जळवांसारखे अंगाला चिकटायचे. तुला सांगितलं ना, सारखे माझ्याकडे पाहून असतात, जिभल्यात साठीत असतात ते. काहीच न बोलता मी वाड्यांच्या पडक्या दारातून आत गेलो. शरदही मागोमाग आला. आतला पडका चौक शांत होता
आणि आता प्रथमच एका सर्वस्वी अनैसर्गिक संवेदनेची माझ्या मनाला जाणीव झाली होती. अतिविचाराने व काळजीने मेंदू शिनला होता की विलक्षण मित्रप्रेमाने काही क्षणांपुरती संवेदनेची कक्षा विस्तारली होती. ते काहीही असो, काही क्षण तरी मला वाड्याचे ते भग्न अवशेष एका वेगळ्या रूपात दिसले. असं वाटत होतं की या क्षणासाठी, आमच्या या आगमनासाठी सर्व काही सिद्धता झाली आहे. सर्वजण जे कोणी होते ते अजून पडद्यामागेच होते, सज्ज आहेत. हवेवर तरंगत जाणाऱ्या अल्प आयुष्यी वासासारखी ही जाणीव क्षणभंगूर होती, झाली आणि गेली. वाड्याच्या चौकात आम्ही उभे होतो. आता काय करायचं असा विचार मी करीतच होतो. आधी केशव घडीत तर जाऊ, मग पुढचं पुढे, असा इतका वेळ विचार केला होता. आता आम्ही तिथे पोचलो होतो. इथून नेलेली वस्तू तर परत आणणं शक्यच नव्हतं. दुसरा मार्ग इथल्या दैवतांची शरदने क्षमा मागणे. पण ते कोण होते, कोठे होते, त्यांना कोणती भाषा समजत होती, समजलीच तर त्यांची खूण आम्हाला कशी कळणार. मी क्षणभर शरदकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याचा एक दबका आवाज आला. शिक्या, ते बघ, तिथे खोलीत लपून बसलेत. आणि तो पळत पळत त्या बाजूच्या ओसरीकडे निघाला. शरद थांब, मी ओरडलो, पण त्याचं लक्षच नव्हतं इतर कशाकडे. मग मीही हल्लो, पण त्याच्या मानाने फारच सावकाश. आणि आता मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात वाईट क्षणाकडे येत आहे असा ताण, अशी अनिर्वाच्य भीती माणसाच्या सहनशक्तीच्या खरोखरच पलीकडली आहे. शरद ज्या खोलीकडे धावत होता त्या खोलीचं छप्पर केव्हाच कोसळलं होतं. आत स्वच्छ ऊन पडलं होतं आणि चौकात 4-5 पावले टाकताच मला खोलीचा आतला भाग दिसला. आणि मी अक्षरशः थिजून जागच्या जागी उभा राहिलो. खोलीच्या दाराच्या आतच तो वेडा उभा होता. ऊन त्याच्यावर एखाद्या प्रखर सर्चलाईट सारखं पडलं होतं. त्याच्या शरीराच्या आणि चेहऱ्याच्या रेषानरेषा मला अगदी स्पष्ट दिसत होत्या. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते, तोंड अर्धवट उघडं होतं. तो आपल्या टाचांवर किंचित हलत होता. असं वाटत होतं की कोणत्याही क्षणी त्याचा तोल जाईल. मग लक्ष खिळून राहत होतं ते त्याच्या उचललेल्या हाताकडे. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या होऊन त्या खांद्यापासून खाली लोंबत होत्या. त्यातून त्याचे कृश घाणेरडे हात नांग्यांसारखे वर आले होते आणि वरच्या बोटाच्या आकड्या वळलेल्या होत्या. खोलीत पाय ठेवणाऱ्याच्या मानेभोवती विळखा घालण्यासाठी 1 सेकंदात हे सर्व मला दिसलं. मी ओरडलोही, शरद. माझा आवाज चिरका निघाला, पण तो अगदी बुलंद निघाला असता तरीही शरद थांबला नसता. तो सुसाट वेगाने त्या खोलीकडे निघाला होता. हालचाल माझ्या आटोक्या पलीकडची होती. दोन्ही हात गालावर दाबून धरून मी पुढचा भयानक प्रकार रुजता पाहत होतो. अगदी असहाय्य होऊन जरा काहीतरी ओरडत शरद त्या खोलीत शिरला आणि त्या क्षणी त्याच्या गळ्याभोवती त्या वेड्याची मिठी पडली. शरदच्या तोंडून निघालेली ती आर्त किंकाळी आजही माझ्या डोक्यात घुमत आहे. ते दोघे धडपडत खाली पडले, माझ्या नजरेआड गेले आणि मग मी धावलो. पाय शिशाचे झाले होते, जमीन चिखलाची झाली होती. पाय पुढे पडतच नव्हता, प्रगती होतच नाही असं वाटत होतं. श्वास मात्र धापांनी येत होता. अनंत काळानंतर मी त्या खोलीच्या दारापाशी पोहोचलो आणि आत पाहिलं. शरद धापा टाकीत गुडघ्यावर बसला होता आणि तो वेडा त्याच्या शेजारीच अस्ताव्यस्त अवस्थेत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की तो मृत झालेला आहे. पूर्वी पाहिला होता तेव्हा सशक्त वाटावा इतकी त्याची अवस्था झाली होती. हाडांच्या काड्या आणि त्याच्या भोवती सुकलेल्या कातडीचं अस्तर असल्या शरीरात जीव राहिला तरी कसा. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन बोर्डे. आपण ऐकत आहात केशव घडी. हा या कथेचा भाग 2 होता. आपण लवकरच भाग 3 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.